सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, मी शुभांगी। आज आहे संकष्टी, रविवार संकष्टी सगळं एकत्र चालून आल्यामुळे मी आज एकदम भन्नाट असा मेनू बनवलेला आहे। पूर्ण स्वयंपाक तुम्हाला दाखवते मी आज उपवास सोडण्यासाठी काय काय पदार्थ बनवलेले आहेत ते। सर्वप्रथम ना मी पहिला जे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे ते तुम्हाला दाखवते। आणि खास म्हणजे माझ्या लेकीचा आवडता पापड आणि माझा आवडता पापड तो म्हणजे मसाले उडदाचा पापड। तर तो ना सगळ्यांनाच आवडतो, तसा तुम्हाला पण आवडतो का कमेंट करून सांगा। तर सुरुवात करूया आपण महत्त्वाच्या भाजीपासून। आज मी मार्केटमधून ताज्या भाज्या घेऊन आलेले आहे, लगेचच करते। तर इकडे ना भाजीसाठी तेल ठेवलं होतं, पण त्याच्या अगोदरच पापड तळून घेते, उडदाचे पापड, कारण की आपल्याला पूर्ण डिश बनवून घ्यायची आहे। आज रविवार होता, मग म्हटलं सकाळपासून उपवास पण होता आणि उपवास सोडण्यासाठी काहीतरी चवीचं आणि वेगळे पदार्थ असले की थोडंसं बरं वाटतं ना, बघायला पण बरं वाटतं आणि मनाला पण बरं वाटतं, खायला पण बरं वाटतं। सगळ्याच दृष्टिकोनातून विचार केला तर म्हटलं छान असा मेनू बनवूया। आज माझ्या मदतीला ना आमच्या घरातले सगळे मेंबर आहेत, पण संडे असल्यामुळे कोणीही असं व्यवस्थित लुकमध्ये नसल्यामुळे मी पूर्ण असं त्यांना दाखवलेलं नाही। ओके, तर सुरुवात करूया आपण भाजीला। पहिलं सुरुवातीला मी इथे फ्लावरची जी फुलं असतात ना ती पहिला मी कट वगैरे करून घेतली होती। त्याची भाजी आपल्याला पहिलं बनवायची आहे। तेल गरम झालं होतं, पापड गरम त्याच्यातच तळून घेतले, नंतर जिरं मोहरी कढीपत्ता वगैरे घातला, बारीक चिरलेले 4 कांदे घातले, छान असं परतवून घेऊया। आणि आता मस्तपैकी ना मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची हिरवीगार अशी पेस्ट तयार केली होती, तर ती अर्धा चमचा घातले। तर मी ही ना थोडीशी, मला एक 4 दिवस पुरेल एवढं मी एका वेळेलाच करून ठेवते, कारण की जेवणाला थोडंसं चव येण्यासाठी ना आलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर बारीक करून पेस्ट करून ठेवली ना, थोडी घातली की भारी वाटतं, म्हणजे चव पण येते, छान पण लागतं, स्मेल पण छान येतो। त्याच्यामुळे हे मी करून ठेवते, फक्त 4-1 दिवसाची करून ठेवते। कांदा चांगला भाजलेला आहे। आता घालूया टॅमॅटो। इथे मी माझ्याकडे टॅमॅटो थोडेसे बारीक साईजचे होते, त्याच्यामुळे 3 टॅमॅटो बारीक कट करून घेतलेत। आणि आज खरं सांगू का, तुम्हाला प्रत्येकाला माहीतच आहे की मला वेळीवरती चिरायला आवडतं आणि जमतं पण बारीक चिरायला, पण मी आज ना सुरी आणि ठोकळा, जो म्हणजे लाकडाचा ठोकळा असतो ना, त्याच्यावरती कटिंग केले, त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित कट झाला नाही कांदा पण। तर इकडे कांदा टॅमॅटो चांगले मऊ झालेत। बेसिक मसाले घालून घेते, हळद मीठ गरम मसाला लाल तिखट आणि खूप सारी कोथिंबीर म्हणजे कशी मार्केटमध्ये स्वस्त झालेली आहे ना, 10ला 2 अशा, तर त्याच्यामुळे ना कोथिंबीर आता भरपूर घालायची असते भाजींना, जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत। सध्या कसं आता लावण वगैरे होते, त्याच्यामुळे पालेभाज्या असतात ना त्या थोड्याशा स्वस्त मिळतात हिवाळ्यामध्ये, त्याच्यामुळे खूप साऱ्या पालेभाज्या खा सगळेजणच। मी रोज एक मेथीची पेंडी करते। तर हेकडे ना स्वच्छ फ्लावर वगैरे धुवून ठेवला होता मी ऑलरेडी, तर सगळा तो टाकून घेतला, छान असं मिक्स करून घेऊया। आणि फ्लावरची भाजी ही पूर्णपणे आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। मी तर पाण्याचा यूज करणार नाही आहे, त्याच्यामुळे एक 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला छान असं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। मी दुसऱ्या गॅसवरती भाजी ठेवून दिली आणि आता इथे ना मी मेथीची भाजी फोडणी मारते। त्याच्यासाठी मी घेतले तिथं 3 ते 4 अशा हिरव्या मिरच्या, खूप सारा ठेचून घेतलेला लसूण, आणि मी ना पालेभाजी जेव्हा करते ना तर त्याला मी आवर्जून हळद ही घालते। बरेच जण हळद वापरत नाहीत पालेभाजीना, पण मी वापरते। इकडं लसूण वगैरे छान असं भाजलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, म्हणजे चवीनुसार थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं एक पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला ही सगळी मेथी जी आहे ना ती घालून घ्यायची आहे। भाजी एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगू का, जेव्हा आपण मेथीची भाजी किंवा कोणतीही पालेभाजी बनवतो ना, तेव्हा ती थोडीशी काळपट झाल्यासारखी दिसते, तर ते न होण्यासाठी एक मी उपाय तुम्हाला सांगते। जेव्हा आपण पालेभाजी फोडणी घालतो तेव्हा ना मोठा गॅस करूनच फोडणी पण घाला, पूर्ण शिजू पण द्या, ह्याला का पाणी वगैरे घालायची गरज नसते। एक 5च मिनिटांमध्ये भाजी शिजते आणि काळी अजिबात दिसत नाही, हिरवीगार अशी दिसते। भाजी झालेली आहे। आता आपण बनवणार आहोत गोड पदार्थ, तो म्हणजे थोडासा शिरा बनवणार आहोत। मी इथं ना डालडा आणि थोडंसं तेल असं मिक्समध्ये गॅसवरती ठेवलं होतं गरम करायला, छान गरम झालं आणि व्हिडिओच्या नादामध्ये थोडासा माझा रवा जो आहे तो करपला।
रवा चांगला भाजल्यानंतर पाणी घालणार आहे, थोडंसंच बनवणार आहे त्याच्यामुळं 1-1.5 ग्लास पाणी घातलं. पूर्ण पाणी आटू दिल्यानंतर शिजल्यानंतर रवा चांगला साखर घालायची आहे. ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला असतो त्याच वाटीनं आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे परफेक्ट माप होतं, जास्त गोड होत नाही, जास्त सपक होत नाहीत. तर इकडे आपला शिरा पण छान पद्धतीनं झालेला आहे. आत्ता ह्याला मी 5 मिनिटांना असं झाकून ठेवते आणि आपल्याला लाटायच्यात आता चपाती. तर इकडे मी कुकर बाजूला लावून घेतला आहे आणि एकीकडे तवा ठेवला आहे. तर इथे चपाती पण पटकन करून घेते. माझं थोडंसं आज धावपळ पण होते, मला वेळेत सगळं आवरायचं होतं, त्याच्यामुळे ना माझी थोडीशी चपाती ना करपली. तर अशा पद्धतीनं आपण पटपट एक झालं की एक जेवण ना मला वाटतं एक तासाभरात म्हणजे माझा सगळा स्वयंपाक झाला होता बनवून. तर आणि एकदम छान पण वाटत होतं, पटापट एक झालं की एक झालं एक असं चालू होतं ते. तर व्हिडिओ करता माझा व्हिडिओ पण थांबला होता आणि चपाती पण करपली होती. तर असं थोडंसं माझं आजचं रविवारचं जे रुटीन होतं ना सकाळपासूनचं, तर ते ना एवी गेलं असलं, माझं काहीच काम झालेलं नाही. संध्याकाळचं मात्र मी मस्तपैकी भन्नाट असा मेनू बनवून छान घालवला. तर इकडे ना मी प्रसादाचं म्हणजे नैवेद्याचं ताट पहिला बनवून घेते, म्हणजे आपल्याला पण जेवायला बरं. पापड पहिला, उडदाचा पापड, त्याच्यावरती छान असं मी टॅमॅटो, कांदा, कोथिंबीर वगैरे घालून ना मीठ वगैरे कांद्याला वगैरे लावलं होतं ऑलरेडी. तर तो पापड पहिला ठेवून दिला. थोडंसं लोणचं, डाळ, कढी, आपण बनवलेली मेथीची भाजी. नैवेद्याचं ताट ना एकदम आपण जसं जेवतो ना तसं जे काही बनवलेलं असतं आपण ते सगळं काही मी घालून ना पहिल्या देवबाप्पांना नैवेद्य दाखवून घेते. तर अशा पद्धतीने मी सगळाचा मेनू बनवलेला आहे.